की धोकेने उल्लेख केला त्याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट आलेला तो इट हॅज बीन सेंड टू द प्रेसिडेंट टू रिझॉल्व दॅट कॉन्फ्लिक्ट तो केव्हाही काही सांगता येईल. नंबर 1. नंबर 2, ह्या कमिशननं सर्वे केला नाही महाराष्ट्र मकार यांच्याबद्दल हिस्टरी डेटा नाही. मला काही स्टडी माहित आहे पण त्यांना माहित नाही कारण का जस्टिसला चेअरमन बनवलं अकॅडमिशियनला नाही बनवलं. नॅशनल सॅम्पल सर्वे जो आहे आपला NCR नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च यांनी सबकास्टला सुद्धा स्टडी केलेला आहे. नागपूरमध्ये एक स्टडी झालेली आहे स्लमची त्याच्यामध्ये संपूर्ण सबकास्टला स्टडी केली. त्यांनी त्यासाठी माहिती नाही त्यांनी सर्वे नाही केला मग कशाच्या आधारावर केलेला आहे त्यामुळे रिपोर्ट दाखवत नाही. तर पहिली मागणी आपली अशी असते की पहिले रिपोर्ट दाखवा. त्या रिपोर्ट म्हणतात डाटा आणि रिकमेंडेशन ह्या योग्य अभ्यासावर अवलंबून आहेत की नाही. त्या नाही आहे त्याच्याविषयी सुद्धा मला काही लोकांनी सांगितलं की थोडा त्याच्यावर तुम्ही लिहा. म्हटलं मला रिपोर्ट द्या मी लिहितो. तसं आज लिहिलं नाही रिलीजियस बिलवर त्या रिलीजियस बिलवर सुद्धा बोलणार आहे. किती लोकांनी लोकमतमधला लेख वाचला माझा? ओनली 4-5. ओके गुड. तर त्यांनी काय केलं पॉप्युलेशनचा शेअर त्यांच्याजवळ नाही आहे रिसेंटली जो आहे तो 2011चा असेल. म्हणून त्यांनी काय केलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे म्हटलं की तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये मार मांग सांबार आणि इतर यांचा याचं पार्टिसिपेशन किती आहे हे तुम्ही द्या. कारण की गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये त्यांनी लिहिलं असेल त्याचे महार सांबार हो तो एक्सरसाइज करायला लावला गुपितपणे कोणाला काही माहित नाही. आणि त्या टोटल नोकऱ्या घेतल्या अंडर रिझर्वेशन बाय सबकास्ट आणि त्याचा शेअर काढला. महारांचा किती, चर्मकारचा किती, ढोरचा किती, मातंगाचा किती. त्या शेअरच्या आधारावर यांनी रिकमेंडेशन केलेलं आहे. जे रिकमेंडेशन आहे ते जवळजवळ त्यांनी जे पर्सेंटेज दिले त्याप्रमाणे आहे. मला जे सांगण्यात आलं की 8 ते 9% महारांना, 3% चमारांना, 3% चर्मकारांना, 3% मातंगांना. पण तू चर्मकारांमध्ये काय केलं सर्व जाती इन्क्लूड केल्या. चर्मकार अदर सबकास्ट मातंग आणि महार. त्याच्यामध्ये 2 लिमिटेशन आहेत ज्या मागण्या तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा त्या तुम्हाला मांडाव्या लागतील. ती अशी एक की महारामध्ये न्यू बुद्धिस्तांना वगळला हिंदू महार कारण का त्यांच्याकडे न्यू बुद्धिस्तानचा डेटा नाही सेन्ससच नाही. पण तरी मेहनत केली असती तर त्यांना नॅशनल सॅम्पल सर्वे करून डेटा मिळाला असता. तिथे मिळतो डेटा. शेड्यूल कास्ट डेटा हिंदू शेड्यूल कास्ट कोणता, न्यू बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट कोणता, ख्रिश्चन शेड्यूल कास्ट कोणता, मुस्लिम शेड्यूल कास्ट कोणता. सॅम्पल सर्वे आहे काही ना काही तर माहिती मिळते ना. मी ते काम केलेलं आहे. यांच्याकडे ते कुवत नाही. फक्त लिगल पद्धतीनं बघावं सोशल पद्धतीनं बघू नये. तर जे मला ऐकण्यात आलेलं आहे की न्यू बुद्धिस्टांना रिझर्वेशन मध्ये शेअर नसल्यामुळे आणि सारे 99% न्यू बुद्धिस्ट महार असल्यामुळे फक्त त्यांनी हिंदू महार घेतलं ज्याच्यामुळे महारांचं रिप्रेझेंटेशन हे रिड्यूस झालेलं आहे. तर पहिली मागणी तुमची असेल ही की हिंदू महार आणि न्यू बुद्धिस्ट महार यांना एकत्र करून पर्सेंटेज द्या. मातंगाचं प्रमाण कमी होतं म्हणून 1% महाराकडून घेतलं आणि 1% चमाराकडून घेऊन चर्मकारकडून घेऊन 3% मातंगांना. दुसरी लिमिटेशन जे लोकांनी काढलेली आहे मला जी सांगण्यात आली ती की बाबा चर्मकार कम्युनिटीमध्ये तुम्ही इतर सर्व कम्युनिटी इन्क्लूड करता. चर्मकार आर बेटर दॅन दी अदर कम्युनिटी. So all reservation will go to चर्मकार and all other community will not get it. अदर कम्युनिटीचा काय फायदा होईल ते मला वाटतं 8.8% किंवा लेस दॅन काही असतील पण त्यांना काही त्याचा फायदा होणार. जसं तुम्ही आता म्हणता की महाराज असतं की तरीच मान देत नाही पण चर्मकाराबरोबर जर इतर अजून भाग असलेल्या जाती तुम्ही दिल्या तर चर्मकारला फायदा होईल. ते सजेशन हे सुद्धा आहे की त्या इतर जाती ज्या आहेत त्या मागामध्ये इन्क्लूड करा कारण की माग आणि त्यांची स्थिती ही सारखी.
कन्फ्युजन एवढंच आहे की मी तुमच्यासमोर हे सारं मांडलेलं आहे की सब क्लासिफिकेशन करता कॉन्स्टिट्यूशन जस्टिफिकेशन आहे किंवा नाही हा भाग वेगळा ते सांगते, पण तो सोशल बेसिस नाही, चुकीच्या पद्धतीनं तो सोशल बेसिस दिला, त्यामुळे सब क्लासिफिकेशन ऑन अकॅडमिक ग्राउंड इज नॉट जस्टिफाईड and as a result of that reservation is not justified. सेकंड पॉइंट मी दिला तुम्हाला की जरी काही कम्युनिटीचं सबकास्टचं प्रपोर्शन जर कमी असेल त्याचं कारण अनटचेबिलिटी नाही आहे विदिन द सबकास्ट, त्याचं कारण आहे एज्युकेशन अँड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस ऑफ सम ऑफ द इंडिव्हिज्युअल विदिन द मांग कम्युनिटी और मालिका कम्युनिटी. तुम्ही पॉलिसी जी राईट पॉलिसी जी आहे एज्युकेशनल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तिसरा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हे केलेलं आहे, पहिली मागणी पाहिजे की हे डेटाबेस रिपोर्ट नाही आहे, घाईघाईने आणलेला रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सजेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये उणिवा असणार, तेही अनेक बाबतीत केलेलं आहे. मी काही कमिटीचा मेंबर होतो म्हणून मला माहिती. थँक्यू व्हेरी मच.